आणि त्यावेळेस स्वीडनमध्ये तेव्हा आयफोन आला. आयफोन आल्यामुळे डेटा स्पीड त्याचा फरक पडला आणि त्याचा फरक पडून स्टोरी टेलची जी ग्रोथ चालू झाली. दुसरा ऑडियन्स आहे की त्याच्याकडे मे बी पैसा आहे पण पुस्तकांवर खर्च करण्याची सवय नाही. आणि त्या ऑडियन्सला कन्व्हिन्स करणं, आजकालचं जग हे डेटा ड्रिव्हन इन्साइट्सचं म्हणतो आपण, की आकड्यांनुसार तुम्ही प्रयत्न करतात की तुमचा बिझनेस तसा मॅनेज होईल. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या बिहाइंड द सीन मध्ये आपण एका वेगळ्या व्यक्तीला भेटणार आहोत. म्हणलं तर ते आजच्या भाषेत CEO आहेत, म्हणलं तर त्यांची कंपनी स्टार्टअप आहे, म्हणलं तर त्यांची कंपनी $1 बिलियन व्हॅल्युएशनची आहे. त्याच्यानंतर ते मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातनं आले, मग स्वीडनला गेले. असा वेगवेगळा भन्नाट प्रवास आहे आणि या प्रवासाचं मूळ जे आहे ते पुस्तक आहे आणि हा खरं तर या सगळ्यातला इंटरेस्टिंग भाग आहे. सो एवढ्या प्रदीर्घ प्रस्तावनेनंतर मी स्वागत करतो योगेश दशरथ यांचं. योगेश, मनापासून स्वागत थिंक बँक वरती. योगेश हे कंट्री मॅनेजर आहेत स्टोरीटेल भारताचे, म्हणजे आपल्या भाषेत स्टोरीटेल इंडियाचे CEO आहेत असं म्हणता येईल. थिंक बँकच्या व्ह्युअर्सनी गेले 6-7 महिने कित्येकदा स्टोरीटेल ची लिंक बघितली असेल डिस्क्रिप्शन मध्ये, एक स्ट्रीप बघितली असेल की थिंक बँकचे व्हिडिओ पॉडकास्ट रूपात स्टोरीटेल वरती आहेत. सो आम्ही ज्या मोटिव्हनं काम करतो, फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट, अशाच पद्धतीनं याच्याहून जास्त महत्वाचं काम करणारे, मराठी पुस्तकं ऑडिओ बुक्स मध्ये आणणारी, जगभरातल्या सगळ्या देशातली पुस्तकं ऑडिओ बुक्स मध्ये आणणारं स्टोरीटेल, आणि ते भारतात आणणारी व्यक्ती म्हणजे योगेश दशरथ. सो आज आपण हाच सगळा प्रवास समजून घेणार आहोत की स्टोरीटेल भारतात कसं आलं, त्याच्यात पुन्हा ते मराठीत कसं आलं आणि आता नक्की काय चालू आहे. याला कॉन्टेक्स्ट आहे तो म्हणजे अर्थात कोरोनाच्या 6 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कन्झम्पशन वाढलं ऑनलाईन. लोक म्हणतात नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन वाढलं, तसं कदाचित ऑडिओ बुकचं वाढलं का हेही मला समजून घ्यायचं आहे. सो योगेशजी, बेसिक प्रश्न आहे. मला तुमची बॅकग्राऊंड थोडीफार माहिती आहे म्हणून, की औरंगाबादेतल्या एका छोट्या गावातून सुरुवात करायची, मग IIM मध्ये जायचं, त्याच्या आधी इंजिनियर व्हायचं, मग IT मध्ये जॉब करायचा युरोपमध्ये, आणि मग अचानक सगळं सोडून एका मोठ्या कंपनीची इंडिया ब्रँच स्टार्टअप म्हणून चालू करायची. नक्की काय आहे हा प्रवास? नमस्कार सर्वांना. एक गोष्ट जी मी नेहमीच सांगू शकतो, म्हणजे जी मी पहिले सांगेन ती म्हणजे की औरंगाबाद नसून उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे मी. कळंब म्हणून गाव जे आहे तर कळंबचं आहे. जसं तू आता म्हणला विनायक, तसं हा प्रवास खूपशा प्रमाणामध्ये पुस्तकांच्या सोबतच झालेला आहे. म्हणजे मी लहानपणी शिकायला कळंबवरून माझ्या आजोळी होतो लातूरला, जिथं मी माझ्या आजी आजोबांकडं पहिलीपासून किंवा सिनियर KG तेव्हापासून शिकायला जायचो, कारण की कळंबमध्ये तेव्हा चांगली इंग्लिश स्कूल नव्हती. मग त्यावेळेस लातूरला गेलो मी, आणि आता आजी आजोबा आणि मामा असल्यामुळे तसं त्या मानाने खूप असं अभ्यास कर म्हणणारं कोणी नव्हतं नशिबानं लहानपणी. ॲज लॉंग ॲज परीक्षेमध्ये पास झालं की पुरेसं व्हायचं. तर तिथं राहता राहता, आणि माझ्या आजीला पुस्तकांची खूप आवड होती, तर तिच्यासोबत लायब्ररीमध्ये जाताना पुस्तकं बदलून किंवा काय, आणि घरामध्ये तेव्हा ते छोटेसे पुस्तकं असायचे, ते हस्तपान बोलतं सुपारी, आणि ते काचेचा राजमहल आणि राजकुमार, म्हणजे आमच्याकडे असा एक मोठा गठ्ठा होता. त्याच्यामुळे जरी मी इंग्लिश स्कूलमध्ये जायचो तरी मला वाटतं पहिलं पुस्तक हे मी मराठीच वाचलं असेल, आणि मराठीमध्ये मग आधी हे लहान लहान पुस्तकं वाचले, आणि 4वी-5वी मध्ये मग मी अशा प्रॉपर कादंबऱ्या वाचायला चालू केल्या. आणि कादंबऱ्यांमध्ये सुरुवातीला सुहास शिरवळकर असतील, तर त्यावेळेस आमची जी लायब्ररी होती, बलभीम वाचनालय म्हणून होतं लातूरचं, तर तिथं ते 2 पुस्तकं द्यायचे. तर मी रोज जाऊन पुस्तकं बदलून आणायचो. एक पुस्तक आजीचं असायचं, एक माझं. तर माझ्या पुस्तकामध्ये मग मी रहस्यकथा, सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, शरदचंद्र वाळिंबे किंवा काय ते असतील, आणि मग आजी पुस्तकं वाचायची तेव्हा योगिनी जोगळेकर, कुमुदिनी रांगणेकर त्यांची, तर मग मी ते पण वाचायला लागलो.
पुस्तकं वाचता वाचता मला वाटतं की शाळा झाली आणि शाळेमध्ये 10वी मध्ये कुठल्या तरी कारणामुळे फायनली ठरवलं की थोडा बहुत अभ्यास करू. आणि त्याच वेळेस इंग्लिश सुधारावा असंही वाटलं. मग थोडेसे इंग्लिश पेपर वाचायचे, टाइम्स ऑफ इंडिया, आणि लायब्ररीमध्ये थोडे बहुत इंग्लिश पुस्तकं होते. पी.जी. वुडहाऊस असेल किंवा दाफने दू मॉरियर असेल, तर त्यांचे पुस्तकं इंग्लिश सुधारायला म्हणून वाचायला चालू केले. आणि मला वाटतं की आयुष्यात पहिल्यांदा मी अभ्यास असं 10वीतच केला असेल. म्हणजे मला आठवतं, मला 7वी मध्ये सायन्समध्ये 35 पडले होते 100 पैकी. ते पण त्यांनी पास करायला म्हणून दिले असतील. किंवा 5वी आणि 6वीचे माझ्याकडे अजूनही ते प्रगती पुस्तक आहेत. 5वीत 55%, 6वी मध्ये 59% असे टक्के होते. फक्त नशिबाने एक होतं की घरी कोणी मार्कांकडे एवढं लक्ष द्यायचं नाही. म्हणजे पास झाला की पेढे, फक्त नापास नको होऊ अशी छोटीशी अपेक्षा असायची. 10वीत मार्क चांगले पडले आणि त्यावेळेस म्हणता येईल की तेव्हा म्हणजे 10वी होईपर्यंत सायन्स, आर्ट्स असे काही प्रकार असतात तेही माहिती नव्हते. 1995 सालची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस मला वाटतं की आमच्या जनरेशनचे लोक एवढे अवेअर नव्हते. आपल्या काय म्हणता येईल की पुढे करिअर असतं आणि काय असतं. आणि त्यावेळेस भारतामध्ये एवढे असे जॉब्स किंवा काय तेही नसायचे. तर पण 10वी मध्ये मार्क पडले. तिथून शाहूमध्ये ऍडमिशन मिळालं. आणि शाहू तसं खूप कॉम्पिटेटिव्ह कॉलेज होतं आणि सगळेच्या सगळे मेरिट होल्डर्स होते. तर एका अर्थाने मला वाटतं की शाहूमध्ये इतकं त्यांनी करून घेतलं की शाहू नंतर 12वी मध्ये चांगले मार्क पडणं हे थोडं बहुत गिवनच होतं. म्हणजे त्या मानाने मला एवढे चांगले नव्हते, पण तरी पण 94-95 म्हणजे वाईट आहेत असंही म्हणता येत नाही त्या काळामध्ये. त्याच्यानंतर मग मी तिथून जेएनईसीत केमिकलला गेलो. आता पुन्हा एकदा मागं वळून बघताना वाटतं की केमिकलला कशामुळे गेलो, कारण की काहीतरी वेगळं वाटत होतं केमिकल म्हणजे काय. आणि ते खूप सोपं होतं ना त्यावेळेस. मार्क पडले की तुम्ही आयदर इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं. आणि डॉक्टरमध्ये बायोलॉजी खूप आवडत नव्हतं, त्याच्यामुळे मग म्हणलं इंजिनियर व्हायचं. तर जे तो प्रवास अक्षरशः एवढा सोपा होता. म्हणजे पुढे जाऊन नोकरी करायची किंवा कुठं काही करायचं असं कुठेही डोक्यात नव्हतं. म्हणजे मला आठवतं आमच्या इंजिनिअरिंग मध्ये त्यावेळेस घरून समजा 1,500-2 हजार रुपये यायचे, 1,500 रुपये महिना यायचा. तर एक स्वप्न होतं की इंजिनियर होऊन एक 6 ते 7 हजार रुपये महिना पगार मिळावा. म्हणजे दॅट वॉज द काइंड ऑफ टार्गेट. म्हणजे 98 किंवा 2000 साली विचार करायला मी गेलो तर. आणि तिथं मग मित्रांच्या मदतीनं आणि या थ्रू आउट या प्रवासामध्ये म्हणजे 11वी-12वी असेल किंवा इंजिनिअरिंग असेल. आणि इंजिनिअरिंग मध्ये तर खूपच सोपं होतं पुस्तकं वाचायला. म्हणजे सगळीकडे लायब्ररीचे मेंबर्स तर मी होतोच, कारण की पुस्तकं विकत घेणं एकतर ऑप्शन नव्हतं आणि तेवढे पैसेही नसायचे पुस्तकांसाठी सो टू स्पीक त्या वयामध्ये. तर लायब्ररीमधून पुस्तक घेणं वॉज द डिफॉल्ट ऑप्शन. आणि इंजिनिअरिंग मध्ये 6 महिने 5 विषय अभ्यासाला पीएल, त्याच्यामुळे उरलेले 5 महिने पुस्तक वाचण्यामध्ये घालवायला एकदम आरामात वेळ मिळायचा. इंजिनिअरिंग करता करता आणि मे बी पुस्तकं वाचल्यामुळे असेल की त्यावेळेस मग माझ्या काही मित्रांसोबत जीआरईची तयारी केली थोडीशी. आणि त्याच वेळेस मग 2-3 मित्र म्हणले कॅटचं पण करू. तर कॅटची पण तयारी म्हणजे की नाही, फॉर्म भरला होता फक्त. आणि 2001 साली फॉर्म भरला आणि परीक्षा दिली. आणि कॅट म्हणजे शेवटी काय असतं तर इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि अनालिटिक्स. आणि त्यातल्या त्यात मॅथमॅटिक्स तर हे 10वी-11वीच्या लेवलचं असतं. त्याच्यामुळे सगळा प्रश्न येतो इंग्लिशवर आणि अनालिटिक्सवर. आणि पुस्तकं वाचत असल्यामुळे वाचण्याचा स्पीड चांगला होता. आणि मी म्हणेन की त्याचा मला नक्कीच फायदा झाला. त्याच्यामुळे पहिल्या वर्षी कॅटमध्ये चांगला स्कोर आला. आणि मग त्यावेळेस ठरवलं की नाही, म्हणलं अमेरिकेत MS करण्या एवढं एक खरं म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग फर्स्ट क्लासमध्ये पास झालो होतो, पण केमिकल इंजिनिअरिंग येत होतं असं म्हणणं बरोबर नाही राहणार. आणि आपल्याकडच्या इंजिनिअरिंग असं तसं थोडं थेरॉटिकल असतं. त्याच्यामुळे असं कुठंतरी आतमधून वाटत होतं की आपण इंजिनिअरिंगला न्याय नाही देऊ शकणार किंवा इंजिनिअरिंग बॅकअप आहे. तर मग पुन्हा दुसऱ्या वर्षी कॅट दिली. आणि त्यावेळेस मग नशिबानं IIM लखनौ मध्ये ऍडमिशन झालं माझं. आणि IIM मध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे तो तसा सोपा रस्ता होता एका अर्थाने, कारण की IIM मध्ये गेल्यावर 2 वर्ष पुन्हा एकदा चांगलं शिक्षण मिळतंच आणि त्याच्यानंतर नोकरी पण मिळते. तिथेही मी एका दृष्टीने म्हणेन की तिथेही अभ्यासाकडे लक्ष थोडंसं असं हाफहाफच होतं. पुस्तकं वाचण्याचा नाद मात्र तिथेही कायमच होता. IIM मधले नोटेबल गोष्ट म्हणजे की वर्गामध्ये सगळ्यात पहिले पेपर देऊन मी बाहेर पडायचो. की कुठलीही परीक्षा असेल 3 घंट्याचा असेल तरी
कधी कधी 40 आणि 50 मिनिटांमध्ये जे प्रश्न येतात ते सोडवायचे आणि बाहेर निघून जायचं उगत बसण्याच्या ऐवजी. आणि त्याच्यानंतर मग तिथून HCL टेक्नॉलॉजीज मध्ये गेलो चेन्नईला. आणि HCLच्या नंतर 10 वर्ष मग पुढे ING म्हणून जी कंपनी आहे, बँकिंग आणि इन्शुरन्स ग्रुप आहे, तर त्याच्या नादानी मग आम्स्टरडॅम आणि प्राग मध्ये 10 वर्ष युरोपमध्ये राहणं झालं. या थ्रू आउट प्रवासामध्ये म्हणजे पुस्तकं होतेच. आणि मी म्हणेन की जेव्हा तिकडं काम करताना नेदरलँडचं वर्किंग कल्चर तसं खूप वेगळं आहे भारतापेक्षा. म्हणजे तिथं गेल्यानंतर पहिल्यांदाच जाणवलं की समजा माझी टीम होती, तर टीम मधले लोक त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर सांगायची की हे नाही पटलं, हे पटवून सांग. जे की आपल्याकडं असं कल्चर जे आहे की लोक सरळ सरळ म्हणतायत तुम्ही मॅनेजर असला तरी की मी करणार नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या वेगळ्या कल्चरमध्ये मी म्हणेन की राहायला गेल्यानंतर शिकल्या, तेव्हाच मी तिथं मग काही लोक बघितले की ज्यांनी ठरवलं होतं की त्यांना प्रमोशन नको होतं, की ते ठरवायचे की मला ही लेवल चांगली आहे, इथं माझा वर्क लाईफ बॅलन्स चांगला आहे. आणि नेदरलँड्स मधले खूप लोक आठवड्यातून 4च दिवस काम करायचे, 5 दिवस काम करत नव्हते. त्यामुळे मी पण मग 4 वर्ष 4च दिवस काम केलं, 3 दिवस वीकेंड. त्याच्यामुळे पुस्तकं असतील, टीव्ही असेल, पिक्चर असेल, फिरणं असेल, एकदम छानपैकी मनसोक्त झालं असं म्हणता येईल. आणि ते करता करता मग पुढे काय काम करायचंय किंवा कुठल्या कामामध्ये मजा येते ह्याचा विचार चालू झाला. आणि मला आठवतंय 2010-11 मध्ये तिकडे कोचिंग करतात की जिथं तुम्ही प्रोफेशनल कोच कडे जाऊन करिअर ऍस्पिरेशन्स काय आहेत किंवा काय गप्पा मारू शकतात. तर जेव्हा ते केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला इंटरेस्टिंग काम करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे कॉर्पोरेट लॅडर मध्ये पोझिशन पेक्षा. की प्रोजेक्ट मॅनेजर मी होतो आणि त्याच्यानंतर प्रोग्राम मॅनेजर किंवा प्रोजेक्ट प्रोग्राम मॅनेजर मी होतो, पण त्याच्यानंतर पुढे जाऊन 50 लोक हाताखाली काम करावेत किंवा अजून पैसे कमवावे असं विचार एवढा येत नव्हता. असं तसं नेदरलँड्स किंवा त्या देशांमध्ये एक अजून दुसरं सोपं पडतं की ग्रेड्स मधलं सॅलरी डिफरन्शियल एवढं मोठं नसतं. म्हणजे मॅनेजरचा पगार तुमच्या पगारापेक्षा मे बी फक्त 10-20% जास्त असतो. तर मग त्यावेळेस मी ठरवलं की नाही, म्हणलं आपल्याला मे बी जे इंटरेस्टिंग वाटतं तसं काम करायचं. आणि मग त्याच्यानंतर मी आमच्या युरोपियन ऑपरेशन्समध्ये जाऊन विविध युरोपियन कंट्रीजमध्ये काम केलं. आणि तसंच जेव्हा 2014-15 उजाडलं तेव्हा भारताच्या बाहेर 10 वर्ष होत आले होते. तर मी आणि माझी जी बायको आहे सायली, तर आम्ही दोघांनी गप्पा मारल्या की म्हणलं आता काय करायचं. की नेदरलँड्स मध्ये राहिलो तर जसा रस्ता स्ट्रेट फॉरवर्ड होता की पुढे घर विकत घ्यायचं, मॉर्गेज घ्यायचं, बँकांचे पैसे भरायचे आणि म्हणजे वी कुड सी की पुढचे आपले 20 वर्ष कसे जाणार आहेत. पण मग आम्ही म्हणलं की आपण मे बी भारतात यावं, जरा आपल्या घरच्यांच्या जवळ थोडं राहावं. की जर वाटतंय की आजी आजोबांना भेटायचं तर एका दिवसात जाता यावं, रादर दॅन नेदरलँड्स मधून 3 महिन्याचं प्लॅनिंग करून मग जायचं. आणि शेवटी कुठंतरी एक कॉन्फिडन्स होता की गरज पडली उद्या तर नोकरी तर कुठेही मिळेलच. तर त्यावेळेस मग आम्ही ठरवलं की आपण भारतात यायचं. आणि जेव्हा भारतात यायचं ठरवलं तेव्हा म्हणजे ना हातात जॉब होता म्हणता येईल, किंवा मला वाटतं ऑगस्ट 2015 ची गोष्ट असेल की जेव्हा शाळेचं वर्ष म्हणून बायको आणि मुलगी भारतात आल्या आणि मी प्रोजेक्ट करत होतो, तर मी संपूर्ण वर्षाची शेवटी येणार होतो. आणि त्यावेळेस असं काही विचार नव्हता. एक विचार होता की फक्त टिपिकल मे बी कंपनीत काम नाही करायचं. डोक्यात वेगवेगळे विचार होते की मे बी काहीतरी लिहूत किंवा काहीतरी बघूत, कारण की 10 वर्ष बाहेर राहिल्यानंतर असा खूप इथली ग्राउंड रियालिटी माहिती असंही वाटत नव्हतं. आणि त्याच दरम्यान म्हणजे त्याच वर्षामध्ये माझं घर आम्स्टरडॅमला होतं आणि ऑफिस द हेगला होतं. आणि आम्स्टरडॅम आणि द हेग हे प्रवास तसा 53 किलोमीटरचा, 1 घंटा लागतो ट्रेननं. म्हणजे मग घरून निघायचं, 15 मिनिटं सायकलवर ट्रेन स्टेशनवर जायचं, तिथून 50 मिनिटं ट्रेनमध्ये आणि स्टेशनला उतरून 10 मिनिटं ऑफिसमध्ये, असा प्रवास असायचा. आणि त्यावेळेस स्टोरी टेलच्या ऍड असायच्या रेल्वे स्टेशनवर, म्हणजे आम्स्टरडॅमला पण आणि द हेगला पण. आणि त्या ऍड मध्ये फक्त एवढं लिहिलेलं असायचं की तुम्ही कुठलं पुस्तक वाचतायत. आणि तोपर्यंत मी ऑडिओ बुक्स हा प्रकार एवढा वापरला नव्हता. म्हणजे मला आठवतं की लहानपणी सगळ्यात पहिल्या गोष्टी म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांच्या मी गोष्टी ऐकल्या असतील कॅसेटवर. आमच्याकडे घरी पूर्ण सेट होता बाबासाहेब पुरंदरेंच्या किंवा काही पु ल देशपांडेंच्या होत्या.
काही ते काळू बाळू आणि त्यांचं वगनाट्य, जे की मला वाटतं कोल्हापूरकडचंच आहे ते होतं, जे की मला बरंच आवडायचं लहानपणी. तर तिथं जेव्हा मी ती ऍड बघितली काही दिवस, मग मी पहिल्यांदा काय केलं, स्टोरीटेल डाउनलोड केलं फोनवर आणि म्हणलं हे काय बघूयात. आणि ते ऑडिओ बुक्सचं ऍप होतं ऑफकोर्स. आणि मग मी ते ऑन अँड ऑफ थोडा वेळ वापरलं, ट्राय केलं आणि मग म्हणलं की चांगलं वाटतं. म्हणजे नंतर मग थोडीशी सवय लागली की एखादं पुस्तक इंटरेस्टिंग असेल तर घरून निघताना हेडफोन्स मध्ये पुस्तक चालू करायचं आणि 1.5 घंटा सतत पुस्तक ऐकत ऐकत जायचं. आणि जाता येताना म्हणजे प्रवासही छान व्हायचा, पुस्तकही ऐकलं जायचं. मग जेव्हा आम्ही ठरवलं भारतात यायचंय, तेव्हा मी बघितलं की भारतामध्ये असं ऑडिओ बुक्सचं काय, आणि त्यावेळेस एवढं काही नव्हतं. 1-2 कंपन्या होत्या पण एवढं काही नव्हतं. तर मग योनासचा तसा ईमेल ऍड्रेस त्याचा स्टोरीटेलच्या ह्याच्यावर आहे, वेबसाईटवर. तर मी ठरवलं की आपण त्याला मेल करूया. तर मग मी सप्टेंबरमध्ये मेल केलं मी त्याला की अरे असं असं आहे, भारतामध्ये ही लोकांना खूप पुस्तकं आवडतात पण ऑडिओ बुकचं मार्केट अजून नाहीये, तर माझी इच्छा आहे काहीतरी करावं सोबत म्हणून. आणि त्याच वेळेस लकचा खूप मोठा भाग असतो. त्याच वेळेस स्टोरीटेल इंटरनॅशनल एक्सपान्शनचा विचार करत होतं. तर त्यांनी मला म्हणलं की तू ये आणि तू येऊन तुझी आयडिया सांग. तर मला आठवतं मी डिसेंबर 2015 साली गेलो होतो स्वीडनमध्ये आणि स्वतःच्या पैशाने तिकीट काढून गेलो होतो. म्हणजे त्यांनी काही असं जायचे यायचे पैसे किंवा काही असे दिले नव्हते. तर मी स्वतःच्या ह्यानं गेलो, त्यांच्या तिथं मीटिंगमध्ये माझी आयडिया प्रेझेंटेशन ते केलं. काही गोष्टी होत्या की ज्या मी ऑलरेडी केल्या होत्या, जसं की कंपनी सेटअप करणं. म्हणजे प्रागमध्ये मी आमच्या जुन्या कंपनीसाठी पूर्ण एक हब सेटअप केलं होतं. स्ट्रॅटेजी असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, त्याचा अनुभव होता. पुस्तकं पब्लिशिंगचा अनुभव मात्र 0 होता. आणि मग मी जानेवारीत आलो आणि आल्यानंतर त्याच वेळेस त्यांनी मला सांगितलं, फेब्रुवारीमध्ये रुस्तम पांडे म्हणून आहे, जो चेअरमॅन आहे स्टोरीटेलचा, म्हणजे हाफ इंडियन हाफ स्वीडिश आहे, आणि तो मुंबईला आला होता. आणि तो मला भेटला आणि ते असतं ना पुन्हा एकदा फॉलोअप की काय करतोस. मी म्हणलं करतो. तो म्हणला प्री स्टडी कर भारताची चालू. आणि त्याच्यानंतर मी काम चालू केलं. आणि जेव्हा मी स्टोरीटेलचं काम चालू केलं तेव्हा मला आठवतंय की मी एकटा होतो. कॉन्ट्रॅक्टही आमचं 1-2 महिन्यांनी झालं, कारण की तेव्हा स्टोरीटेल आताच्या मानाने तशी छोटी होती. म्हणजे 70, 75, 80 लोक होते फक्त. आणि मी म्हणेन की तिथं स्टोरीटेलचा भारतातला प्रवास माझा चालू झाला. पण नक्की स्टोरीटेल काय आहे? म्हणजे मला तुमच्या स्टोरीटेलच्या भारतातल्या प्रवासाकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी मला हे समजून घ्यायला आवडेल की स्टोरीटेल ही कॉन्सेप्ट नक्की काय आहे, त्याच्या पाठीमाग कोण आहे? तुम्ही 2 नावाचा उल्लेख केला, एक योनस आणि एक रुस्तम पांडे, ते कोण आहेत? ओके. तर योनास टलेंडर हा सीईओ आहे आणि सीईओ आणि को फाउंडर. तर स्टोरीटेल ही कंपनी स्वीडनमध्ये 2005 साली चालू झाली. योनास टलेंडर आणि यॉन हाउक्सन म्हणून इंजिनियर होता, त्या दोघांनी चालू केली. त्याचं ओरिजिनल नाव होतं बुकिलिओ, जे स्वीडनमध्ये ऑडिओ बुक्स असं म्हणता येतं, टॉकिंग बुक्स. आणि योनासची पण गोष्ट तशी म्हणजे एकदम इन्स्पायरिंग आहे की तो स्वित्झर्लंडमध्ये काम करायचा, रोश म्हणून कंपनीमध्ये, आणि तो तिथून अमेरिकेत प्रवास करायचा. आणि तिथं प्रवास करताना त्यानं स्वतः ऑडिबलवर गोष्टी ऐकल्या. आणि त्यावेळेस तो म्हणला की आपण ऑडिओ बुक स्वीडनमध्ये का नाहीये तेवढ्या, तर आपण ही स्ट्रीमिंग ऑडिओ बुक स्वीडनमध्ये आणावं. आणि त्यानं त्याची कंपनी सोडून दिली आणि त्या दोघांनी 2005 साली ऑडिओ बुकची कंपनी चालू केली, जेव्हा की त्यांच्याकडे सुरुवातीला फक्त 2 ऑडिओ बुक्स होत्या आणि जुन्या नोकियावर ते स्ट्रीम व्हायचं. 4 वर्ष त्यांनी काम केलं आणि 2009 साली म्हणजे त्यांच्या ऑलमोस्ट सगळे पैसे संपले कंपनीचे. म्हणजे शेवटच्या 2 महिन्यापर्यंत पैसे राहिले होते फक्त. आणि त्यावेळेस जसं आजचं ते ड्रॅगन्स डेन किंवा काय जे आहे, तर ते स्वीडिश प्रोग्राम आहे एक तसाच, जिथं योनास गेला की पैसे रेस करण्यासाठी म्हणून, आणि तिथे त्यानं आपली गोष्ट सांगितली याची. आणि त्या प्रोग्राम मध्ये फायनली एक इन्व्हेस्टर होता, तर त्यानं 10 मिलियन स्वीडिश क्रोनर दिले 10% स्टोरीटेलसाठी घेण्यामध्ये, म्हणजे 85 लाख रुपये दिले. आज त्याच स्टोरीटेलची किंमत ऑफकोर्स आज 9-10 हजार करोड आहे, तर ते 10% म्हणजे इट वॉज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट. तर तो जो पार्टनर होता तो आणि रुस्तम पांडे दोघं एकत्र इन्व्हेस्ट करायचे कंपनीजमध्ये. तर मग 2009-2010 साली
रुस्तननी पण स्टोरीटेल मध्ये योनास सोबत काम करायला चालू केलं मार्केटिंगच्या फोकसमध्ये. आणि त्यावेळेस स्टोरीटेलनं स्ट्रीमिंग ऑडिओ बुक काढल्या. म्हणजे त्याच्या आधी लोक ऑडिओ बुक डाउनलोड करून मग ऐकायचे. 2010 साली त्यांनी स्ट्रीमिंग ऑडिओ बुक सर्व्हिस काढली, जी की जगातली पहिली स्ट्रीमिंग ऑडिओ बुक सर्व्हिस होती. आणि त्यावेळेस स्वीडनमध्ये तेव्हा आयफोन आला. आयफोन आल्यामुळे डेटा स्पीड आणि त्याचा फरक पडला. आणि त्याचा फरक पडून स्टोरीटेलची जी ग्रोथ चालू झाली ती 2010 साली स्ट्रीमिंग, त्याच्यानंतर त्यांनी 2012 साली पहिला देश लॉन्च केला, 2013 साली ते 4 देशांमध्ये होते. तर तिथून तो प्रवास चालू झाला. आणि तिथून मग जेव्हा भारत लॉन्च झाला तेव्हा भारत 8वा देश होता लॉन्च होणारा. आणि आज स्टोरीटेल 20 देशांमध्ये नॅसडॅक फर्स्ट नॉर्थ वर लिस्टेड आहे. रुस्तन अजूनही चेअरमॅन आहे, योनास सीईओ आहे. 20 ऑलरेडी अनाऊन्स केलंय की पुढच्या 3 वर्षात स्टोरीटेल 40 देशांपर्यंत जायची इच्छा आहे. 12 लाख लोक आहेत की जे दर महिना पैसा देऊन पुस्तकं ऐकतात. सो एका बाजूला लिस्टेड कंपनी, आय थिंक सो ती युनिकॉर्न सुद्धा आहे, आणि दुसऱ्या बाजूला एका माणसानं उभारून सेटअप चालू करणं भारतासारख्या देशात. तर याच्यात नक्की भारतातली जर्नी कशी होती? तर भारतातली जर्नी पुन्हा एकदा इथं लकचा एक खूप चांगला पार्ट आहे. म्हणजे मी 2016ला जेव्हा चालू केलं त्याच वेळेस नेटफ्लिक्स लॉन्च झालं भारतामध्ये. आणि जेव्हा मी प्री स्टडी करत होतो तेव्हा जिओ लॉन्च झालं. म्हणजे जर आठवत असेल तर 2015 साली प्रत्येक 10 MB आणि 50 MB साठी डेटा द्यावा लागायचा, पैसे द्यावे लागायचे. आणि एक ऑडिओ बुक 30, 40, 50 MBचं होतं. तेव्हा कुठेतरी प्रश्न होता की 50 MB प्रत्येक पुस्तकाला जर तुम्हाला डाउनलोड करायलाच पैसे द्यावे लागणार आहेत तर कुठून होईल. आणि सबस्क्रिप्शन पुन्हा पैसे द्यायचे. तर 2016 साली जेव्हा प्री स्टडी चालू केली तेव्हा सुरुवात लोकांशी भेटण्यापासून झाली. आणि मग तेव्हा मला माझ्या काही मित्रांचा खूप मदत झाली, कारण की भारतात मी खूप नवा होतो आणि पब्लिशिंग मध्ये तर एकदमच नाही, म्हणजे एकदम कुणी ओळखीचेच नव्हते. तर मग पुण्यामध्ये संतोष देशपांडे म्हणून आहे मीडिया क्युराचा, जो की कळमचाच आहे. त्याच्यानंतर अनंत नाथ आहे की जो दिल्ली प्रेसचा ओनर आहे, तो माझ्यासोबत IIM मध्ये होता. अमित टेकाळे आहे मेनका प्रकाशन मध्ये की जो माझ्यासोबत केमिकल मध्ये होता. आणि आम्ही तिथं तेव्हा आमच्या गॅदरिंग मध्ये गोष्टी करायचो. आता आम्ही इथं क्रिएटिव्हली इकडे करतोय. तर ह्या दोघा चौघांच्या ओळखीमुळे हळूहळू म्हणजे ऍटलिस्ट लोकांच्या ओळखी चालू झाल्या की कसं काम करतं. आणि ऑफकोर्स ग्लोबल कंपनी असल्यामुळे एक मॉडेल किंवा कसं काम करतं त्याची मदत तर होतीच. पण भारतामध्ये सुरुवातीला मला आठवतं की जेव्हा लोकांना फोन करायचं ऑडिओ बुक विषयी, तेव्हा बऱ्याच वेळा लोकांना ऑडिओ बुक काय तेच माहिती नव्हतं. काही जणांना माहिती होतं पण बऱ्याच जणांना माहिती नव्हतं ऑडिओ बुक काय, राईट्स कसे असतात, ऑडिओ बुक कसे करायचे. त्याच्यामुळे पहिली डील करताना बराच वेळ लागला. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मी पहिल्या ज्या डील्स साईन केल्या मराठीमध्ये त्या म्हणजे सुहास शिरवळकर, जिथे की सम्राट शिरवळकर जो संतोषच्या थ्रू ओळखीचा झाला. आणि सुशी तसे माझे स्वतःचे खूप आवडते लेखक असल्यामुळे मला खूप आनंद होता की त्यांचे आपण पहिले पुस्तक केले. जसं की त्यांचे बरसात चांदण्यांची, दुनियादारी, हे म्हणजे ओरिजिनल पहिले ऑडिओ बुक्स केलेले. तसंच संजय सोनवणी की ज्यांनी पण खूप उत्साहाने त्यांचे पहिले काही पुस्तकं आम्हाला दिले. आणि त्यावेळेस आम्ही ऑडिओ बुक करता करताच ओरिजिनल जे असतं म्हणजे ऑडिओसाठी ओरिजिनल लिखाण जे असतं ते करायला चालू केलं. आणि सुरुवातीला मला वाटतं की भारतामध्ये बिझनेस तयार करणं हे काही सोपं काम नाहीच आहे अजूनही बरं का. आणि एस्पेशली FDI कंपनी म्हणलं की ई कॉमर्स किंवा काय लॉज, तर त्याच्यामध्ये पण थोडासा वेळ गेला समजून घेण्यामध्ये की रेग्युलेशन्स कशा असतात, की काय करू शकतो काय नाही करू शकत. म्हणजे आज जेव्हा लोक कधी कधी म्हणतात की तुम्ही पैसे देऊ शकतात नाही देऊ शकत किंवा आता पेयू आणलंय आपण, तर लिगली समजून घेणं की तुम्ही कंपनी कशी करतात, पब्लिशिंग कसं करतात आणि साईड बाय साईड ऑडिओ पब्लिशिंग तयार करणं, तर ह्या तिन्ही गोष्टी पहिलं वर्ष दीड वर्ष तर शिकण्याच्या गेल्या. आणि मला वाटतं की जोपर्यंत आम्ही लाईव्ह नाही झालो आणि आम्ही लाईव्ह गेलो आम्ही 2017च्या नोव्हेंबरमध्ये, तोपर्यंत लोकांना स्टोरीटेल दिसायचं नाही की स्टोरीटेल नक्की काय असतं, पुस्तकं कशी येतात. ते मग पहिले काही
म्हणजे राईट्सच्या डील्स घेणं हे लोकांना खरोखर डिटेलमध्ये समजून सांगावं लागायचं. ऑडिओ बुक कन्सेप्ट काय, मल्टिपल वेळेस भेटून किंवा काय, बऱ्याचशा गोष्टी आहेत तशा. तिथं स्टुडिओशी काम करणं असेल किंवा तुम्ही बरोबर पुस्तकाला तुम्ही व्हॉइस कसा निवडतात. म्हणजे नशिबानं आपल्याकडे थिएटरची परंपरा असल्यामुळे आर्टिस्ट आहेत आणि स्टुडिओ सिस्टीम आहे. फक्त पण ऑडिओसाठी कसं करायचं, कारण की बरेचसे व्हॉइस आर्टिस्ट यायचे जे की ते ऍडव्हर्टिजमेंटच्या रेटमध्ये विचार करायचे, पण पुस्तक आणि ऍडव्हर्टिजमेंट मध्ये खूप फरक असतो. तर ते समजून सांगणं. आणि आम्ही सुरुवात केली तेव्हा इंग्लिश, तर म्हणजे जेव्हा अभ्यास केला होता की भारतामध्ये सगळ्यात मोठं पब्लिशिंग मार्केट हे इंग्लिशचे रेव्हेन्यू वाईज, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त लोक ही हिंदी भाषिक आहेत. त्याच्यामुळे हिंदी आणि इंग्लिश हे काय, हे खूप सोपं होतं कन्व्हिन्स करणं. मराठी ऑडिओ बुक करायच्या हे मला माझ्या मॅनेजमेंटला थोडं पटवून द्यावं लागलं. ऑफकोर्स तिथं मी मराठी असल्याचा थोडा बहुत फायदा तर होताच, की मी म्हणलं की नाही मला मराठी माहितीये आणि मला खात्री आहे की मराठीमध्ये लोक नक्कीच ऑडिओ बुक्स ऐकतील, कारण की मराठीमध्ये लोक साहित्याला म्हणजे असे आवर्जून लोक साहित्याला पुरावा पाठिंबा देतात. तर ते एक थोडंसं होतं की मराठीमध्ये थोडं पटवावं लागलं, पण पटले लवकरच. आणि आम्ही ठरवलं की भारतामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्लिश या 3 भाषांमध्ये ऑडिओ बुक्स करायचे. आणि तिथून मग सुरुवातीला करत गेलो तेव्हा आय थिंक फाउंटनचे जे ओसवाल होते त्यांनी पण त्यांची सगळी लायब्ररी आनंदानं दिली, रिषभ किंवा कांतीबाई. आणि हे सगळं घेऊन आम्ही 27 नोव्हेंबर 2017 साली एक 450 पुस्तकं होते ऑडिओ बुक्स फक्त, तर 450 ऑडिओ बुक्स आम्ही 499 रुपये पर महिना रेटवर लॉन्च केले. क्या बात. इंडियात काम करताना एक कायम मुद्दा येतो ते म्हणजे ऑनलाईन गोष्टींसाठी पेमेंट द्यायची सवय, कारण इंडिया अजून इव्हॉल्विंग मार्केट आहे. आपल्याकडं युट्यूब फुकट आहे, आपल्याकडं गाणी फुकट ऐकली जातात. तर अशा वेळेला पुस्तकासाठी, म्हणजे जे पुस्तक हातात मिळणार नाहीये त्याला टच अँड फीलचा जो एक भाग असतो, म्हणजे पुस्तक घेताना आपण त्या कागदासाठीचे पण पैसे देतो असं लोकांना वाटतं. अशा वेळेला लोकांना ऑडिओ ऐकण्यासाठी पुस्तकाचा कन्व्हिन्स करणं हे कितपत अवघड काम आहे? इथं मला वाटतं की मी भारताला असं एक, म्हणजे आपला देश जरी एक असला तरी विविध ग्रुप्स आहेत की ज्यांची डिजिटल मॅच्युरिटी वेगळ्या लेवलची आहे. जसं मी म्हणलं की जेव्हा आम्ही लॉन्च केलं तोपर्यंत नेटफ्लिक्स आलेलं होतं, तर एक स्मॉल सबसेक्शन आहे की जे ऑलरेडी भारताच्या बाहेर अमेरिकेत पण नेटफ्लिक्सला सबस्क्राईब करायचं. तर देअर वॉज ऑलवेज एक छोटासा ग्रुप होता की जो नेहमीच पैसे द्यायला तयार असायचा. पण त्यावेळेस नेटफ्लिक्स असल्यामुळे किंवा हॉटस्टारनी त्यांचं सबस्क्रिप्शन मॉडेल काढलं होतं, तर त्यावेळेस हे सबस्क्रिप्शन मॉडेल्स जे होते ते यायला चालू झाले होते. तर आय थिंक एक ग्रुप आहे एक की ज्याला पैसे देऊन ऐकणं, चांगलं क्वालिटी कंटेंट असेल जे त्यांना पाहिजे तर त्यांना त्याचं काही वाटत नाही. आणि दुसरा एक मोठा ग्रुप आहे की जिथं अजून मे बी पैसे देऊन घेणं ही एवढी सवय नाहीये. आणि मला वाटतं की ते चॅलेंज आहेच, ते अजूनही आहे. की लोकांना आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही समजा, मला आठवतं की जेव्हा मी आधी पुस्तकं लायब्ररीतून घ्यायचो तर माझं स्वतःचं आयुष्यातलं पहिलं पुस्तक मी खूप नंतर विकत घेतलं. आणि त्याच्यामुळे मला स्वतःला माहितीये की खूप जणांकडे पुस्तकं विकत घ्यायला पैसे पण नसतात. म्हणजे तुम्हाला उद्या तुमच्याकडे 100 रुपये, तर 100 रुपयातनं ब्रेकफास्ट करायचा का पुस्तक घ्यायचं. म्हणजे पुस्तक जरी आवडलं मे बी तरी तुम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी तुम्ही जास्त प्रायोरिटी देताल, ही गोष्ट 100% खरी आहे. तर एक तो पण आहे. आणि एक दुसरा ऑडियन्स आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत पण त्यांना मे बी कुठंतरी त्याचा अजून सवय नाहीये किंवा अनुभव नाहीये. आणि माझ्या दृष्टीनं ते सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून किंवा आम्ही आता आज ते सबस्क्रिप्शन सर्व्हिस देतो, तर हे आमचं काम आहे की आम्ही लोकांना तो अनुभव देणं आणि त्यांना आम्ही कन्व्हिन्स करणं की हे कंटेंट एवढ्या क्वालिटीचं आहे की तुम्ही पैसे देऊन ऐका. आणि हे चॅलेंज आहे आणि ते आम्ही सतत करायचा प्रयत्न करतो. आणि मला आनंद आहे की बरेच जण देत आहेत. म्हणजे मागच्या आम्ही 3 वर्षात बघितलं, आमची जी सुरुवात झाली तर सुरुवातीला जसं मी म्हणलं की आम्ही 499 लॉन्च केलं. 499 ही किंमत थोडी जास्त होती, म्हणजे लोक किती ऐकायचे त्या मानाने.
तर आम्ही ऑगस्ट 2018 मध्ये आम्ही ती किंमत 299 केली, की मी म्हणलं की लोकांना ह्या किमतीमध्ये बरोबर वाटतं की ते किती ऐकतात त्याच्या अनुसरून. आणि त्याच्यानंतर आमचे बरेचसे जे लोक आहेत जे यायचे, तर आम्हाला पैशाविषयी त्यांच्या कंप्लेंट्स खूप कमी यायला लागल्या. म्हणजे 299 ही प्राइस त्यांना ओके वाटायची, एस्पेशली जे लोक इंग्लिश मराठी दोन्ही पुस्तकं ऐकायचे किंवा ज्यांना इंग्लिश कॅटलॉगला पण पाहिजे होतं. मग आता दुसरे लोक होते काही की जे म्हणायचे की नाही, मी फक्त मराठी ऐकतो तर आम्हाला मराठीमध्ये कमी पाहिजे. त्याच्यामुळे आपण आता मागच्या महिन्यामध्ये आपण आता फायनली सिलेक्ट मराठी लॉन्च केलंय, जिथे की आपण आता 99 रुपयाला फक्त मराठी पुस्तकं देतो. तर हे जे आहे की एक ऑडियन्स आहे की जो पैसे देऊ शकतो आणि जो पैसे देतो, आणि तिथं आमचं कंपनी म्हणून चॅलेंज आहे की त्यांना आकर्षक वाटतील असं कंटेंट देणं. त्याच्यामुळे आम्ही सतत कंटेंट ऍड करतोय. म्हणजे मराठीमध्ये विचार केला तर आपल्याकडे आता हजारो मराठी ऑडिओ बुक्स आहेत आणि आपण दर महिना 10 नव्या ऑडिओ बुक्स रिलीज करतोय आता, की तेवढा कॅटलॉग लोकांना वाटावं. दुसरा ऑडियन्स आहे की ज्याच्याकडे मे बी पैसा आहे पण पुस्तकांवर खर्च करण्याची सवय नाहीये, आणि त्या ऑडियन्सला कन्व्हिन्स करणं. आणि हे मी ऑफकोर्स आमचंही काम आहे, पण मला वाटतं की हे सगळेच जे आपण कंटेंट बिझनेसमध्ये आपण सगळे आहोत, की सगळ्यांचंच काम आहे की कंटेंट बिझनेसमध्ये की आम्ही तुम्हाला खूप चांगला कंटेंट देतो, म्हणजे वी व्हॅल्यू यू, यू व्हॅल्यू अस. आणि तिसरा ऑडियन्स पण आहे भारतामध्ये, कारण की आपला देश मोठा आहे, की ज्यांना मे बी द्यायचं नाहीये किंवा जे देऊ शकत नाहीत, आणि त्या ऑडियन्सला पण आपण केटर करणं मला महत्वाचं वाटतं. ज्याच्यामुळे युट्यूबवर तुमच्यासारखं कंटेंट असेल, किंवा आम्ही स्टोरीटेल मधून आम्ही ऑडिओ बाईट्स बाय स्टोरीटेल म्हणून फ्रीमियम ऍप लॉन्च केलं, की जिथं लोक डाउनलोड करून पहिला महिनाभर फ्री आणि त्याच्यानंतर जितका वेळ पाहिजे तितका वेळ 10 गोष्टी फ्री मध्ये नेहमीसाठी ऐकू शकतात. की तुम्हाला ऐकायचं पण पैसे नाही तरी पण तुमच्यासाठी पण आमच्याकडे ऑप्शन आहे. तर आय थिंक हे 3 वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला दिसतेय, ती म्हणजे मराठीचा असणारा प्रॉमिनन्स. तुम्ही भारतात लॉन्च करताना हिंदी इंग्लिश बरोबर मराठी घेऊन आलात. आज स्टोरीटेलचा भारतातला पहिला प्रयोग म्हणजे एकाच लँग्वेज मध्ये सबस्क्रिप्शन देण्याचा सिलेक्ट मराठीचा जो लॉन्च झालाय तोही मराठी भाषेत आहे. याला फक्त म्हणजे तुम्ही मराठी आहात हे ठीकच आहे, पण ओव्हरऑल मराठीत असणारी वाचन संस्कृती आणि विशेषतः पु ल वपू यांच्यापासून चालू असणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स म्हणजे अभिवाचनाची सवय, याचा कितपत फायदा तुम्हाला झाला यासाठी? मी म्हणेन सिलेक्ट मराठी जे लॉन्च झालंय त्याच्यामध्ये मी मराठी असण्याचा काही खूप मोठा हातभार नाहीये. मे बी मराठी सुरुवातीला जे केलं तर तेव्हा तिथं मी मराठी असल्यामुळे मे बी थोडंसं असेल. ह्याचं पूर्णपणे कारण आहे की किती लोकांनी सबस्क्राईब केलं आणि किती लोकांनी मागितलं. की ऍज अ कंपनी, म्हणजे आजकालचं जग हे डेटा ड्रिव्हन इन्साइट्सचं म्हणतो आपण, की आकड्यांनुसार तुम्ही प्रयत्न करतात की तुमचा बिझनेस तसा मॅनेज होईल. तर मराठीची जी आमच्या सबस्क्रायबरच्या संख्येमध्ये मराठीचं प्रमाण चांगलं आहे. त्याच्यावरून दिसतं की मराठीचं मार्केट जे आहे गोष्टी ऐकण्याचं ते मॅच्युअर आहे, आणि त्याच्यामध्ये पु ल वपू दमा ह्या सगळ्यांचा खूप मोठा हात आहे. म्हणजे मला वाटतं की ज्या कॅसेट्स होत्या किंवा जे कथाकथन असायची एकेकाळी, आपल्याकडे होतच ते तेव्हा होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे रेडिओवर श्रुतिका व्हायच्या आपल्याकडे एकेकाळी, त्याचं सगळं मोठं प्रमाण होतं. एक मध्ये पिरियड आला असं मला वाटतंय की जेव्हा कॅसेट टू सीडी, कॅसेट्सच्या ह्याच्यामध्ये स्टोरी टेलिंगला खूप होतं. जसं मी म्हणलं काळूबाळू असेल किंवा काय ह्या ज्या गोष्टी असतील ह्या कॅसेट्स मध्ये होत्या. कुठंतरी सीडी मध्ये ते मिस झालं. ते सीडी मध्ये ते मार्केट कॅरी नाही करू शकलं, कॅरी नाही झालं ते इकॉनॉमिकली. त्याच्यामुळे लोकांची संख्या कमी झाली की जे त्याला इकॉनॉमिक बिझनेस मॉडेल करायचे. आणि त्याच्यानंतर इंटरनेटच्या जगामध्ये आता ते पुन्हा येत आहे. तर मराठी संस्कृतीचा तर खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आज सिलेक्ट मराठी लॉन्च करण्यामागं म्हणजे मराठी श्रोते आहेत म्हणून सिलेक्ट मराठी लॉन्च होते. हे सगळं श्रोत्यांवर आहे. चांगलं होतं की ऐकतात, म्हणजे तुम्ही लोकांना तुमच्यासोबत कारमध्ये घेऊन चाललाय. जेव्हा की तुम्ही सिनेमात असतात तेव्हा तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये दाखवू शकता. तर हाऊ टू डू स्टोरी टेलिंग ऐकण्यासाठी ते महत्वाचं आहे. आता प्रश्न असा आहे की गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही स्टोरी टेलवर यायला पाहिजे. बरेचसे लोक गोष्टी न्यूज चॅनलवर ऐकतात.
आपण भाषेविषयी जेव्हा बोलतो, जर 2,000 करोड उद्या मराठी भाषेमध्ये लोक इन्व्हेस्ट करतायत, तर तुम्हीच विचार करा किती लेखक होतील, किती डिस्ट्रीब्युटर होतील, किती पब्लिशर होतील आणि गोष्टींमध्ये